नमस्कार. आज परत एकदा आपण आहोत पल्लवी बरोबर आणि पल्लवी बरोबरच आज आपण शिकणार आहोत त्यांची खास स्पेशल अशी एक खास चटणी. कुठली? लसणाचा ठेचा, लसणाची चटणी. ऍक्च्युली लसण की चटणी. लसण की चटणी ही राजस्थानची खूप फेमस चटणी आहे. तर कशी करायची ते पटकन बघूया. याला साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे लसूण, मेन लसणाची चटणी, लाल मिरची. तर लाल मिरची काश्मीरी घेतली आहे मी, तुम्ही बॅडगी पण घेऊ शकता. खूप तिखट घेऊ नका कारण खायला मग ती चांगली वाटत नाही. मीठ आणि लाल तिखट बस, कारण की आपण ह्या मिरचीची खूप हे नसल्याने चव नसते एवढी. सो आपल्याला लाल मिरचीची पावडर पाहिजे, एवढंच बेसिक सामान आहे. आणि ऑइल, त्याच्यात आपण ती चटणी करणार आहे. सो रेसिपीला आपण सुरुवात करतोय. मी या लाल मिरच्या आहेत या पाण्यात उकळून घेतलेल्या आहेत. सो आपण ह्याला शिजवून घेतल्यात, उकळत्या पाण्यात टाकल्यात आणि त्याला एक 5 मिनिटं उकळलं की त्या सॉफ्ट होतात. त्याची आता आपण विदाऊट पाण्याने पेस्ट करून घेऊ किंवा कमीत कमी पाण्याने आपण त्याची पेस्ट करून घेऊ. आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे आता. याची अशा पद्धतीने आपण पेस्ट करून घेणार आहे. खूप एकदम पाण्यासारखी पण नाही आणि अशी थोडीशी ओबडधोबड अशी आपण पेस्ट करून घेतली आहे याची. आणि आपण लसणाचे असे एकदम फाईन बारीक चॉप करून घेतलेले आहेत लसूण. तुम्हाला पाहिजे तर ह्याचे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण एकदम पेस्ट करू नका. थोडेसे तोंडाला लागले पाहिजे ते लसूण, जाडं भरडं आपल्याला करायचं. मिक्सरला पण होऊ शकतो, नाहीतर कुठल्याही कटरमध्ये, व्हेजिटेबल कटरमध्ये, फूड प्रोसेसरमध्ये हे फाईनली चॉप होतं. सो आपण ह्याच्यासाठी तेल वापरतोय शेंगदाण्याचं. याला थोडंसं तेल जास्त लागतं कारण की आपण टिकण्याच्या दृष्टीने करतोय हे. सो आपण ह्याच्यात तेल टाकतोय. ऑलमोस्ट आपण 3 टेबलस्पून तेल टाकलंय. ह्याच्यात आपल्याला मोहरी, जिरं हे असं काही फोडणीचं घालायचं नाही. आपण पहिलं डायरेक्ट हिंग टाकणार आहे. शक्यतो आहे ना ह्याच्यात खडा हिंग जो खूप स्ट्रॉंग असतो तो टाकतात, पण तो जर फुलवायचं टेक्निक नाही आलं तर तो दाताखाली आला तर कडू लागतो, म्हणून मी हे पावडर हिंग वापरते. आणि जनरली पावडर हिंग पटकन सगळ्यांकडे असतं, अवेलेबल असतं. हे झालं की आपण त्याच्यात हे जे लसणाचे हे केलेले ते टाकून देतोय. थोडंसं लसणाला परतलं की आपण त्याच्यात ही आपली लाल मिरचीची पेस्ट टाकतोय. म्हणजे लसूण लालसर होणं नाही, असं नाही करायचंय. आपण थोडंसं हे टाकतोय, ही लाल मिरचीची पेस्ट टाकतोय आणि मीठ टाकतोय. तो या सगळ्याच्या हिशोबाने आपण अजून थोडंसं तिखट टाकणार आहे, त्या हिशोबाने आपण थोडंसं त्या हिशोबाने मीठ टाकतोय. आपण आता ह्याच्यात थोडीशी लाल मिरची, ही लाल मिरची तिखट नाहीये म्हणून आपण ह्याच्यात लाल मिरचीची पावडर टाकतोय. काश्मीरी घेतली तरी चालेल किंवा बॅडगीची घ्या, गावरान असेल तर अगदी थोडी घ्या. फक्त आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हिला हे करतोय पेस्ट, म्हणजे ती चांगली मर्ज होते. तेल सुटेल तोपर्यंत चांगलं आपण त्याला परतून घेणार आहे. आणि ही किती टिकते साधारण? ही संपेस तोपर्यंत 2 महिने तर कमीत कमी टिकेल, त्याला काहीच होणार नाही. फक्त तुम्हाला तेल जास्त घालावं लागणार आहे. सो त्याच्याने, आणि तुम्हाला अगदी 6 महिने टिकवायची असेल तर ही थंड झाल्यावर ह्याच्यात विनिगर किंवा लिंबाचा रस टाकून ठेवा. सो एवढ्या चटणीला 1 टेबलस्पून विनिगर किंवा 1 टेबलस्पून लिंबाचा रस एवढा टाकून ठेवला तरी झालं. आता चांगलं आपलं हे म्हणजे जे आपण जे मिरची पावडरला पाणी घेतलं होतं ते पूर्ण जळून गेलंय. आता तेल चांगलं सुटलंय आपल्या ह्याला. जितकं आपण तेल टाकलं होतं सगळं बाहेर आलेलं. बेसिकली आपण लोणच्याला कसं तेल वरती ठेवतो तसं ह्याला तेल जास्त पाहिजे. बस एवढंच त्याचं हे आहे. सो आपली लसणाची चटणी तयार झाली. फक्त एवढं की
थंड झाल्यावरतीच लिंबू किंवा विनेगर टाकायचे. हा गरम ह्याच्यात नाही टाकायचे, नाही तर कडसर होतं. ही आमची स्पेशल लसणाची चटणी Wow. पराठ्याबरोबर खा, थेपल्याबरोबर खा, एकदम आणि कशाबरोबर आणि ब्रेड बरोबर सुद्धा छान लागते. मी आता अगदी तेच म्हणत होते की प्रवासात असाल तर इव्हन ब्रेडला लावून पण तुम्ही ब्रेड स्प्रेड म्हणून हे खाऊ शकता. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. पल्लवी, खूप 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 थँक्यू. इतके 2 सुंदर राजस्थानी तुमचे असे ओरिजिनल मी म्हणेन पदार्थ, म्हणजे पारंपरिक पदार्थ तू दाखवलेस त्याबद्दल मनापासून आभार. आणि तिने जे पदार्थ आपल्याला सांगितलेले आहेत ते सगळे मापासकट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि दुसरं परत एकदा आठवण करते की पल्लवी फार सुंदर कुकिंग क्लासेस घेते. तिला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिचं नाव, पत्ता आणि फोन नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण तिला स्वतःहून कॉन्टॅक्ट करा आणि अधिक जी माहिती तुम्हाला हवी असेल ती तिला पर्सनली विचारा. थँक्यू लीनाताई, मला या तुमच्या चॅनलवरती सहभागी व्हायचा चान्स दिला. थँक्स अ लॉट. थँक्यू आम्हाला इतक्या 2 सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल. आणि अशाच खूप छान छान रेसिपीना बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.